आज एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे माणुसकीला लाज वाटली आहे। एका 16 वर्षाच्या मुलाने आपल्याच 4 वर्षाच्या चिमुकल्या भाड्याकरूंच्या मुलीसोबत एक घृणास्पद कृत्य केलं आहे। ही घटना यशोधरा नगर पोलीस स्टेशन परिसरात घडली असून यापुढे पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ही धक्कादायक घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा पीडित मुलगा घाबरून रडत रडत आपल्या आईकडे गेला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला। मुलाची आई लगेच यशोधरानगर पोलीस स्टेशन मध्ये पोहोचली आणि तिने तक्रार दाखल केली। या घटनेची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी लगेच कारवाई केली आणि आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले। पोलिसांनी सांगितले की आरोपी विरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। आम्ही पर्यवेक्षित महिला पोलीस उपनिरीक्षक दीप्ती भाऊसाहेब घारे, पोलीस ठाणे यशोधरानगर, दिनांक 30/8/2025 रोजी तक्रारदार महिला पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली। त्यावरून आम्ही अपराध क्रमांक 655/2025 कलम 4261 अन्वये पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत असून सदर गुन्ह्यातील विधी संघर्षित बालकास आम्ही ताब्यात घेतले व त्यास बाल न्यायमंडळासमोर हजर केले आहे। तरी सदरचा गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। जो पीडित बालक आहे त्याचे वय 4 वर्ष 7 महिने आहे व जो विधी संघर्षित बालक आहे त्याचं वय 16 वर्ष 4 महिने आहे। घरमालकाच्या मुलाने किरायदाराच्या मुलावरती अतिप्रसंग केला। ही घटना आपल्याला विचार करण्यास भाग पाडते की आपली मुले त्यांच्या घरातही किती सुरक्षित आहेत। लहान मुलांवर होणारे असे अत्याचार रोखण्यासाठी समाज म्हणून आपल्याला अधिक जागृत होणे गरजेचे आहे। पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे।